पार्टी के सामने वाली बटन को दबाकर अपने प्रतिभागी काय म्हणलं?
आज BSPची ते शक्ती प्रदर्शन जशी मोठी रॅली आज इथे निघलेली आहे. आपल्याकडे मान्यवर साहेब जाणून घेऊयात त्यांची आज जनतेमध्ये काय सांगणं आहे महत्त्वपूर्ण मुद्द्यावर. सर आपला पहिला सांगा. मी उत्तम शेवडे, बहुजन समाज पार्टीचा प्रदेश मीडिया प्रभारी. या ठिकाणी दक्षिण नागपुरातले बसपाचे उमेदवार संजय सोमकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ हे शक्ती प्रदर्शन रॅली निघालेली आहे. दक्षिण नागपुरात हे एकमेव असे आमदार बनणार आहेत की जे शक्ती म्हणजे बहुजन समाजाची जी शक्ती आहे ती यांच्यासोबत आहे. पंजा आणि कमळवाली ही जी मंडळी आहे हे प्रस्थापित 70 वर्षापासून राजकर्ते आहे, परंतु यांनी बहुजनांचा उद्धार केला नाही. संविधानाची ऐशी तैशी करणारी मंडळी, अन्न वस्त्र निवाऱ्यापासून बेघर करणारी मंडळी, ह्या लोकांना वंचित करणारी मंडळी आहे. आणि म्हणून संजय सोमकर यांचं बहुजन समाज पार्टीचं हे जे निशाण आहे ते हत्ती हे बलाढ्य शक्ती आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान करायचा असेल, संविधानाचा सन्मान करायचा असेल तर संजय सोमकर यांचा, आणि जय भीम म्हणायचं असेल, स्वाभिमानाचं सन्मानजनक चिन्ह जे आपलं जय भीमचं आहे, आपण जे रात्रंदिवस जय भीम म्हणतो तर जय भीम म्हणा आणि हत्ती चिन्हासमोरील बटन दाबा. एकाच सेकंदात परिवर्तन होईल आणि या देशात आणि महाराष्ट्रात बसपाचं सरकार येईल, बसपाचं राज्य येईल, बहुजनांचं राज्य येईल, अशी या प्रसंगी मी विनंती करतो जनतेला. धन्यवाद. आ गया हाती. काही सुद्धा जुळलेलं आहे. बहुजन समाज पार्टीची मोठी रॅली निघलेली आहे आणि या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महिलांसोबत पुरुषांनी इथं भाग घेतला होता. मान्य ताई आहे, जनताही आपण पहिल्यांदा सांगा की आपण जनतेला काय सांगणार आहे. तर BSPला विजयी करा असं तुमचं मत आहे, काय तुम्ही जनतेकडे तुला पहिल्यांदा सांगा. जय भीम. मी रंजना भानुदास ढोरे, नागपूर जिल्ह्याचे प्रभारी आणि दक्षिण नागपूरचे मी इन्चार्ज आहे. आज बहुजन समाज पार्टीची ही शक्ती प्रदर्शन विजयी अशी रॅली आम्ही काढत आहोत आणि आज आमचे उमेदवार सन्माननीय संजयजी सोमकर यांचं आम्ही प्रचार सोबतच शक्ती प्रदर्शनसाठी आमची रॅली पूर्ण दक्षिण नागपूरमध्ये फिरत आहे. आम्हाला संपूर्ण बहुजनांचा हा पाठिंबा मिळत आहे हत्तीच्या मागे. कारण ज्या 70 वर्षामध्ये जे काही प्रस्थापित पक्ष आहे त्यांनी विकास तर केला नाही, रोजगार तर आणला नाही, महागाई तर एवढी वाढवली की जनता त्रस्त झालेली आहे, महिला त्रस्त झालेली आहे. फक्त 1,500चा आमिष दाखवून चालणार नाही, परंतु प्रत्येकाच्या हाताला काम, पोटाला भाकर आणि त्यांच्या मुलांना शिक्षण, डोक्यावर छत हे देण्याचं म्हणजे संविधानामध्ये जे मूलभूत अधिकार आहे ते मिळायला पाहिजे अशी मानवतावादी चळवळीमध्ये बहुजन समाज पार्टी ही फुले शाहू आंबेडकरांची चळवळ घेऊन चालते आणि त्याच्यासाठी आम्ही लोकांमध्ये मतं मागत फिरून आम्हाला त्यांचा भरघोस असा पाठिंबा आहे. हत्ती चिन्ह विजयाच्या ओर चाललेली आहे आणि आमचा उमेदवार संजयजी सोमकर हे विजय त्यांची होईल ही आम्ही आशा करतो. आणि आपणही हत्तीसमोरील बटन दाबून आपल्या चॅनेल मार्फत आम्ही सांगू इच्छितो की आपणही या मानवतावादी चळवळीच्या हत्ती या चिन्हाला समोरील बटन दाबून मोठ्या प्रमाणात निवडून द्या ही विनंती. जय भीम. जय भीम. मी संजय देवरावजी सोमकर, 53 दक्षिण नागपूरचा प्रतिनिधी. मला पक्षाने बायांजींनी मला एक छोट्याशा कार्यकर्त्याला एवढी मोठी आमदारची तिकीट दिली ही मी त्यांचा धन्यवाद मानतो. आणि मी माझ्यासोबत आज कमीत कमी 200 ते 300 बाईक आणि कार एवढा जनसायला माझ्यासोबत आहे. आणि मी जिंकून आल्यानंतर सगळ्यात आधी झोपडपट्टीच्या लोकांना पट्टे देणार. कॉर्पोरेशन शाळा बंद झालेल्या त्यांना मी कॉन्व्हेंटमध्ये इंग्लिश मिडियममध्ये त्यांना मी कन्वर्ट करणार आणि महाविद्यालय शिक्षणावर जास्त भर देणार. आरोग्यावर बहुत आरोग्य, रोजगार यांच्यावर खूप सारा मी भार देणार. आणि जास्तीत जास्त मी शिक्षण, आरोग्य आणि जे सिलेंडर महाग झालेलं आहे त्यालासुद्धा मी कमीत कमी 500 ते 600 एवढ्यामध्ये आणण्याची कोशिश करणार. एवढं बोलतो, माझे 2 शब्द समाप्त करतो. जय भीम. निश्चित आहे आणि मी हे सर्व करणार. माझा विजय नक्की विजय होणारच आहे, पक्का झाल्यासारखाच आहे. झाल्यानंतर मी
जो स्लम एरिया है, झोपड़पट्टी जैसी तेलंग झोपड़पट्टी, बहुत सारे झोपड़पट्टी, कौशल्यनगर यांना मी मालकी हक्क मिळवून देणार आणि पक्के मकान देणार एवढं बोलतो माझे 2 शब्द समाप्त करतो। हाथी आ गया हाथी, आपका हाथी आया है, बीएसपी ने लाया है, का नारा गूंजेगा भारत के कोने कोने में, बीजेपी की क्या पहचान, नीला झंडा हाथी निशान। वेळ कमी आहे आपल्याकडे। वारे हाथी, वारे हाथी, बहुजन समाज पार्टीचा विजय असो, बहुजन समाज पार्टीचा विजय असो। संजय भाऊ आगे बढ़ो, हम आपके साथ हैं। दक्षिण का आमदार कैसा हो, संजय भाऊ जैसा हो, दक्षिण का आमदार कैसा हो, संजय भाऊ जैसा हो। संजय भाऊ आगे बढ़ो।